तर चला आज आपण बनवूया ढोकळे. तर आज आपण थोडे वेगळ्या पद्धतीने आपण आज इथे ढोकळे बनवणार आहोत. आणि तुम्ही नक्की सांगा तुमच्याकडे असे ढोकळे बनवले आहेत का तुम्ही कधी? खूप चांगला आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला आज बघायला मिळणार या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि शेअर करा. आणि आजचा हा व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ढोकळे तर शिकायला भेटणारच आहे, त्यासोबत तुम्हाला अजून एक नवीन रेसिपीही शिकायला भेटणार आहे. ते तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच कळेल. आत्ता तर मी नाही सांगू शकत. तर म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की काय आहे नेमकं. आता तुम्ही बाहेर जाता, बाहेर बघतात, ढोकळे खाता बाहेर, तर तुम्हाला असं कधी वाटत नाही का, इतके छान आणि इतके स्वीट ढोकळे बनता कसे नेमके, आणि वरतून इतके सॉफ्ट. अच्छा, सॉफ्ट तर ढोकळे कोणाचेही बनतात, पण आज थोडं वेगळं होणार आहे. मी तर तुम्हाला तडका वगैरे ते तर तुम्हालाही माहिती आहे, तरी ते मी थोडा वेगळ्या स्टाईलने सांगते आहे. तर तडकाही तुम्हाला माहिती पडणार आहे, त्यासोबत एक अजून नवीन रेसिपी तुम्हाला माहिती होणार आहे. तर सांगा पटकन, एक्सायटेड आहे का बघायला? आणि हे ढोकळे बनवायचं निमित्त तर असं काही नव्हतं. वाटलं बनवा, तुमच्यासोबत शेअर करा वाटलं, तर म्हणून आम्ही इथे आज ही आमची युनिक ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अच्छा, मला ना एक प्रश्न आहे. तुम्ही ढोकळे फक्त तडका लावूनच खाता का? त्यासोबत काही खाताय की नाही? जर खात असाल तर कॉमेंटमध्ये कळवा. आणि हे बघा, नॉर्मलचे मी काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारते, काहीतरी मी म्हणते, कॉमेंट करा. तर भाई, तुम्हाला पैसे तर नाही लागतात ना कॉमेंट करायला, करून घ्यायचे एकदा, त्याने आम्हाला कळतं ना. अच्छा, एकदम असे सॉफ्ट रेसिपी कशी बनवायची, कसे ढोकळे बनवायचे एकदम सॉफ्ट, आणि जी ढोकळ्यांची टेस्ट येते कशी चटपटी वेगळी बनवायचं, आणि थोडंसं स्वीट लागू द्यायला काय करायचं नेमकं. चला, तर मग मी सांगते, पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तर तुम्हाला कळेल काय आहे नेमकं बाबा, काय इतकं टेस्टी, इतकं म्हणजे चटपटा फ्लेवर कसं काय येतो त्यामध्ये, म्हणजे स्वीट पण, चटपटा पण आणि स्पायसी पण, असं कसं काय. तर चला, मी आज तुमच्यासोबत हे सगळं शेअर करत आहे, तो चलो सुरुवात करते आहे. तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत ढोकळे. जसं की तुम्हाला मी सांगितलं, तर इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकायचं आहे, आणि इथपर्यंत राहायचे जिथपर्यंत आपले जे बेसनचे गाठ आहे ना, ते नाही राहिलं पाहिजे, म्हणजे त्या पेस्टमध्ये. ठीक आहे, एकदम पण त्याला एकदम पण जास्त त्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे. याला हलवत राहायचं आहे. त्याने काय होतं, आपले जे बेसनचे गाठ ना ते तुटून जातात. तर आपण याला चांगलं हलवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता की एकदम जास्त पतलं पण नाही केलेलं आहे आम्ही, आणि जास्त घट्ट पण नाही. म्हणजे 1 वाटी आम्ही इथे पाणी टाकलेलं आहे, आणि इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आणि साखर टाकलेली आहे. थोडीशी साखर का, आता साखर तुम्ही नसेल टाकत पण आम्ही टाकतात साखर. का, त्याच्याने काय होतं, ढोकळ्याची जी टेस्ट आहे ना ती थोडी स्वीटसुद्धा लागते. इथे आपण अर्धा चम्मचपेक्षाही कमी इथे मी थोडंसं हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर आपण याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडाला जास्त एकदम जोरात नाही हलवायचं आहे, एकदम हलक्या हाताने याला हलवायचं आहे. आणि त्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकलेलं होतं बेकिंग सोडा टाकल्यावर, तर ते आपण हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपला जो राऊंड शेपचा केक बेकिंग
पॅन जो असतो त्यामध्ये आम्ही इथे टाकलेला आहे जे आपलं पेस्ट होतं ते. अच्छा, आता इथे आपला ट्विस्ट येतो. जसं तुम्हाला बाहेरच्यासारखं हवं असेल टेस्टी आणि थोडंसं चटपटं, तर इथे आपण इमलीचं पाणी बनवणार आहोत. इमली आम्ही 15 मिनटं आम्ही याला पाण्यामध्ये भिजू घातलेली होती इमलीला. आणि तुम्ही बघू शकता 15 मिनटानंतर कशी त्याची टेस्ट आलेली रंग आलेला आहे. आणि इथे आम्ही एक छोटी वाटी पुदिन्याची चटणी टाकलेली आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. इमली जी होती ती खूप एकदम आंबट होती, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं साखर टाकूया. आणि पुदिन्याने चांगली टेस्ट येते म्हणून आपण इथे टाकलेली आहे. पुदिन्याची सांगायची गरज नाही की पुदिन्याने एकदम चटपटा फ्लेवर येतो. आणि इथे आपण थोडीशी इथे साखर टाकलेली आहे. 1 चमचा आपण इथे साखर टाकलेली होती. त्यानंतर आपण जे तडका बनवला आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. जे मिरची वगैरे होतं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपले जे ढोकळे आहे ते तयार झालेले आहेत. तुम्ही यामध्ये टूथपिक घालून बघायची की ते झालेलं आहे की नाही. जर ते पुरं क्लिअर आलं तर हो झालेलं आहे. तर आपण याला आता काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता की किती आपले छान ढोकळे झालेले आहे. तर याला आपण कट करून घेऊया. आणि तुम्हाला जसं तुम्ही कट करायचं आहे तुम्ही कट करा. आणि तुम्ही बघू शकता की किती छान दिसतं आपले ढोकळे. यावर आपण जे बनवलेलं होतं इमलीचं पाणी ते टाकून द्यायचं आहे. अच्छा, याच्यानी काय होतं, आता तुम्ही बाहेर ढोकळे कधी ना कधी तो ऑब्व्हियसली खाल्ले असतीलच, असं कोणीच नाही आहे ज्यांनी बाहेर ढोकळे खाल्ले नसतील.